नमस्कार मित्रांनो, मी सुमेध घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा PYQ ॲनालिसिस पार्ट 5। ह्यापूर्वी आपण पार्ट 4 मध्ये 8 प्रश्न बघितले होते। आज आपण प्रश्न क्रमांक 9वा आणि 10वा बघणार आहोत। हा पेपर 2025 चा पेपर सेट क्रमांक D मधील पेपर फर्स्ट आहे, त्याचा आपण डिस्कशन करणार आहोत। तर चला बघूयात प्रश्न क्रमांक 9वा काय आहे। तर खालीलपैकी कोणता पर्याय संज्ञापन तंत्रज्ञानाचा अचूक कालानुक्रम दर्शवितो। आता संज्ञापन तंत्रज्ञान काही ते सांगितलेले आहे। आता संज्ञापन तंत्रज्ञान म्हणजे काय? कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, कम्युनिकेशनचे जे काही साधनं आहेत ते आपल्याला इथं कालानुक्रमे लावायचे आहेत। कालानुक्रमे म्हणजे त्यांच्या जसा शोध लागला त्यानुसार आपल्याला ते लावायचे आहेत। चला तर बघूयात पर्याय कुठले कुठले आहेत। इथं टेलिग्राफ आहे, चलचित्र कॅमेरा, रेडिओ, दूरचित्रवाणी। इथे सर्वकडे तेच आहेत, परंतु ते विखुरलेले आहेत, त्यांनी कालानुक्रमानुसार लावलेले नाहीत आणि ह्या चारपैकी कुठलाही एक पर्याय कालानुक्रमानुसार बरोबर असेल। तर इथं आपल्याला रेडिओ दिसतोय, दूरचित्रवाणी दिसतोय, टेलिग्राफ आणि चलचित्र कॅमेरा दिसतोय। तर मला किंवा आपल्या सर्वांना माहीत आहे दूरचित्रवाणीचा शोध सर्वात शेवटी लागलेला आहे। म्हणजेच सर्वात शेवटी म्हणजे ह्या पर्यायापैकी सर्वात शेवटी जर कशाचा शोध लागलेला असेल तर तो आहे दूरचित्रवाणीचा। तर आपल्याला सर्वात शेवटी दूरचित्रवाणी कुठे कुठे दिसतं बघा बरं। इथे एक दिसतं, इथे एक दिसतं आणि इथे एक दिसतं, 3 पर्यायामध्ये दिसतं। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक C आपला असेल का? आपण पर्याय क्रमांक C मध्ये शोधणार का? नाही, C मध्ये आपण शोधणार नाहीत। तर कालानुक्रमानुसार बघूयात। आता टेलिग्राफचा शोध कधी लागला होता? तर टेलिग्राफचा शोध लागला होता 1837 साली। त्याच्यानंतर चलचित्र कॅमेराचा शोध कधी लागला होता? तो लागला होता 1880 साली। ओके, त्यानंतर रेडिओचा शोध लागला होता 1896 साली आणि त्यानंतर दूरचित्रवाणीचा शोध लागला होता तो म्हणजे 1926 ह्या साली। तर बघा बरं, 1837 ला सर्वात अगोदर टेलिग्राफचा शोध, त्यानंतर चलचित्र कॅमेरा, त्याच्यानंतर रेडिओ आणि त्याच्यानंतर दूरदर्शन। असं कुठला पर्याय दिसतो आपल्याला? टेलिग्राफ, चलचित्र कॅमेरा, रेडिओ आणि दूरचित्रवाणी, पर्याय क्रमांक B। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 9चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B। आपण 10व्या प्रश्नाकडे आपल्या समोर आहे 10वा प्रश्न। बघूयात, प्रश्न वाचूयात काय आहे 10वा प्रश्न। बघा 10व्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे वेब 2.0 प्रकारच्या डिजिटल व्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये असत नाही? खालीलपैकी कुठले वैशिष्ट्य असत नाही असं विचारलेलं आहे। असत नाही ह्या शब्दावर फोकस आहे। काय विचारले? वेब 2.0 हे आपल्याला विचारलेलं आहे। आपण पर्याय बघूयात। पर्याय क्रमांक 1, वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात। पर्याय क्रमांक 2, वेबसाइट्स इतर डिजिटल व्यवस्था उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात। ऑप्शन क्रमांक 3, वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकते। आणि ऑप्शन क्रमांक D, वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते। वेब 2.0 आणि कुठलं वैशिष्ट्य असत नाही हे विचारलेलं आहे। तर आपण सर्वात आधी जाणून घेऊयात की वेब 2.0 काय आहे। बघा आता वेब 2.0 ह्यामध्ये आपण जे काही वापरकर्ते आहोत ते स्वतः कंटेंट तयार करतात आणि तो इंटरनेटवर किंवा डिजिटल व्यवस्थेनुसार पब्लिश करतात। म्हणजे उदाहरणार्थ आता मी व्हिडिओ बनवतोय, तुमच्यासोबत इंटरॅक्ट करतोय आणि मी हा व्हिडिओ कुठेतरी पब्लिश करतोय। म्हणजेच ह्याच्यामध्ये उपभोक्ते हे निष्क्रिय आहेत का? नाही। तुम्ही निष्क्रिय बसून काम करत आहात का? तर नाही। काहीतरी कंटेंट तयार होतोय, कुणीतरी ऐकतोय, म्हणजेच काही ना काहीतरी काम घडून येत आहे। म्हणजे दोन्हीकडेही निष्क्रियता होत आहे का? तर नाही। त्यामुळे वेब 2.0 ह्याच्यामध्ये काय असतं? युजर जनरेटेड कंटेंट, म्हणजे इथं वापरकर्ते कंटेंट तयार करतात
आता अशा कुठल्या वेबसाईट्स आहेत? आपल्याला सगळ्यात चांगली वेबसाईट आहे माहीत असलेली ती म्हणजे फेसबुक. फेसबुकचं स्वतःचं काही आहे का? काहीच नाही. फेसबुकवर युजर स्वतः लॉग इन करतात, त्यांना जो काही कंटेंट पब्लिश करायचा असतो ते स्वतः तिथे लिहितात आणि पब्लिश करतात. म्हणजे फेसबुक ही फक्त पब्लिश साईट आहे. त्याच्यामुळे फेसबुक हा वेब 2.0 मध्ये येतं. त्याच्यानंतर इंस्टाग्राम, त्याच्यानंतर यूट्यूब, हे तिन्ही वेब 2.0 चे वैशिष्ट्य आहेत. तर आपल्याला काय विचारलंय की असत नाही, कुठलं वैशिष्ट्य असत नाही. तर बघा बरं, वेबसाईट्स इतर डिजिटल व्यवस्था, उत्पादने व उपकरणांसोबत काम करू शकतात. यस, करू शकतात. फेसबुक करतं, इंस्टाग्राम करतं आणि यूट्यूब देखील करतं. त्यामुळे हे ऑप्शन वैशिष्ट्य आहे वेब 2.0 चं. त्यानंतर वापरकर्त्यांमध्ये अधिक आंतरक्रिया व सहयोग घडून येऊ शकतं. बघा, वापरकर्ते तुम्ही आहेत, तुमचा मित्र आहे. आता सध्या जमाना रील्सचा आहे. तुम्ही तुमच्या मित्राला रील्स पाठवली, त्याने तुम्हाला परत रील्स पाठवली, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये अधिक आंतरक्रिया आणि अधिक सहयोग घडून येत आहे. त्याच्यामुळे हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर वापरकर्त्यांनी निर्माण केलेल्या आशयाचे प्रमाण वाढते. आशयाचं प्रमाण, आशय म्हणजेच काय, तर तो आपला कंटेंट आहे. तुम्ही जितकं यूट्यूब वापरता, जितकं इंस्टाग्राम वापरणार, तेवढं काय तुम्ही आशय पब्लिश करता. तुमचा फोटो अपलोड केला तो तुमचा आशय झाला. एखादी रील बनवली तो तुमचा आशय झाला. यूट्यूबवर एखादा व्हिडिओ तयार केला तो तुमचा आशय झाला. फेसबुकवर एखादी पोस्ट तुम्ही तयार केली तो तुमचा आशय झाला. त्याच्यामुळेच वापरकर्ते काय करतात, आशय निर्माण करतात. ह्याच्यामुळे त्यांच्याकडे कंटेंटचं प्रमाण वाढत जातं. त्यामुळे हे देखील वैशिष्ट्य आहे. आणि प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की वैशिष्ट्य असत नाही. तर वापरकर्ते आशयाचे फक्त निष्क्रिय उपभोक्ते असतात का? तर नाही, वापरकर्ते आशयाचे निष्क्रिय उपभोक्ते नसतात. त्याच्यामुळे वैशिष्ट्य असत नाही म्हणलं तर आपलं हे वैशिष्ट्य नाही. त्याच्यामुळे आपला बरोबर पर्याय असणार इथं पर्याय क्रमांक 1 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. चालतंय मित्रांनो, थांबूयात आपण इथे. थँक्यू.